नमस्कार. पुन्हा एकदा आपलं गुरुकुल एओके क्लासेस मध्ये सहर्ष असं स्वागत. आज आपण बघणार आहे आधुनिक भारताचा इतिहास. याच्या मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की आधुनिक भारताचा इतिहास, पण आज याचा पार्ट 2 बघणार आहे. तर चला पहिला प्रश्न काय आहे बघा. पहिला प्रश्न काय आहे पहा. मुंबईत पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? प्रश्न खूप सोपा आहे बघा. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कावसजी नानाबाई दावर. हे होते बघा पारसी समाजाचे. त्यांनी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू केली. चला याचा सविस्तर अभ्यास पुढील स्लाइड मध्ये करूया. या ठिकाणी काय म्हटलंय पहा. कावसजी नानाबाई दावर हे पारशी उद्योगपती होते. त्यांनी 1854 साली मुंबईत बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी ही पहिली कापड गिरणी सुरू केली. ही गिरणी दावर मिल म्हणून प्रसिद्ध होते बा. ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कावसजी नानाबाई दावर. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न काय पहा. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालची स्थापना कोणी केली? तर याचं बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 सर विल्यम जोन्स यांनी त्या ठिकाणी बघा एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल याची स्थापना केली. चला याचं सविस्तर विश्लेषण पुढील भागात पाहूया. विश्लेषण काय बघा. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ची स्थापना 15 जानेवारी 1784 रोजी सर विल्यम जोन्स यांनी केली. तारीख ध्यानात ठेवा 15 जानेवारी 1784. या दिवशी विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली. या ठिकाणी महत्वाची माहिती दिली बघा. 15 जानेवारी 1784 स्थापना झाली. सर विल्यम जोन्स हे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष सुद्धा तेच होते. याचे ठिकाण हे बंगालमधील कोलकाता मध्ये होते. आणि उद्देश काय होता. आशियाई इतिहास, संस्कृती, भाषा, साहित्य, प्राचीन ग्रंथ यांचा अभ्यास करणे या संस्थेचा उद्देश होता. पर्याय पहा. पहिला पर्याय काय ऑरेन हेस्टिंग्स. ऑरेन हेस्टिंग हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल. पहा पर्याय सुद्धा खूप महत्वाचे. ऑरेन हेस्टिंग्स हे गव्हर्नर जनरल होते भारताचे पहिले. त्यांनी अनेक प्रशासनिक सुधारणा केल्या. राजा राममोहन रॉय यांनी काय केलं. हे समाज सुधारक होते, विचारवंत व ब्राह्मो समाजाचे संस्थापक. ध्यानात ठेवा ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राममोहन रॉय. त्यांनी काय केलं पहा. सती प्रथेचा विरोध, स्त्री शिक्षण, विधवा विवाह यासाठी त्यांनी काम केलं. आणि शेवटचं काय टी.बी. मोले. टी.बी. मोले हे भारतीय शिक्षण धोरणाचे सुधारक म्हणून ओळखले जातात. ही खूप सोपा प्रश्न आहे पहा. याची महत्वाची माहिती काय पहा. 15 जानेवारी 1784 रोजी स्थापना झाली. विल्यम जोन्स हे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष होते आणि कोलकाता या ठिकाणी त्याची स्थापना करण्यात आली. हे खूप सोपा प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न काय पहा. प्लासीची लढाई कोणाकोणामध्ये झाली? इतिहासामधील ही खूप महत्वाची लढाई आहे बघा. प्लासीची लढाई. याचं बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 सिराज उद्दौला विरुद्ध इंग्रज. याचं बरोबर आहे पहा पर्याय क्रमांक 2 सिराज उद्दौला. चला याचं सविस्तर विश्लेषण पुढील भागात बघूया. पहा सविस्तर विश्लेषण काय. प्लासीची लढाई ही 23 जून 1757 रोजी बंगालमधील प्लासी या ठिकाणी झाली पहा. या लढाईत बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे इंग्रज यांच्यात हे युद्ध झाले होते पहा. महत्वाची माहिती काय. लढाईचे नाव होते बघा प्लासीची लढाई. 23 जून 1757 रोजी प्लासी या ठिकाणी ती लढाई झाली. प्रमुख पक्ष कोण होते पहा. सिराज उद्दौला म्हणजे बंगालचा नवाब आणि इंग्रज सेनापती कोण रॉबर्ट क्लाइव्ह. आणि या ठिकाणी कोण जिंकलं होतं तर इंग्रज जिंकले होते पहा. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न काय पहा. लॉर्ड वेलेस्ली हा कोण होता? लॉर्ड वेलेस्ली हा होता बघा बंगालचा गव्हर्नर जनरल. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड वेलेस्ली याला ओळखलं जातं. आता राहिलेले 3 पर्याय कोण होते हे आपण पुढील भागात बघूया. बघा या ठिकाणी काय दिलंय. लॉर्ड रिचर्ड वेलेस्ली बंगालचा गव्हर्नर जनरल होता. त्याचा कार्यकाळ 1798 ते 1805. त्याने सहाय्यक संधी धोरण राबवले. या धोरणामुळे अनेक भारतीय संस्थांची इंग्रजांच्या अधीन आले. हैदराबाद, मैसूर, अवध, मराठ्यांची काही संस्थाने यांच्याशी त्यांनी सहाय्यक संधी केल्या म्हणून हा योग्य पर्याय आहे बघा. भारताचा व्हाईस रॉय
लॉर्ड वेलेस्ली हा भारताचा पहिला किंवा कोणताही व्हाईसरॉय नव्हता. व्हाईसरॉय ही पदवी 1858 नंतर सुरू झाली. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल हा लॉर्ड वेलेस्ली होता. कार्यकाळ 1798 ते 1805. बंगालचा गव्हर्नर लॉर्ड वेलेस्ली हा फक्त बंगालचा गव्हर्नर नव्हता, तो बंगालचा गव्हर्नर जनरल होता. आणि चौथा पर्याय भारताचा गव्हर्नर लॉर्ड वेलेस्ली हा केवळ मराठा गव्हर्नर नव्हता, तो बंगालचा गव्हर्नर जनरल होता. महत्वाचे परिणाम हैदराबाद, म्हैसूर, अवध, मराठा इत्यादी संस्थांनी त्याच्या प्रभावात आली. पहा या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, लॉर्ड वेलेस्ली हा बंगालचा गव्हर्नर जनरल 1798 ते 1805 या कार्यकाळात तो होता. चला पुढचा प्रश्न बघूया. चला पुढचा प्रश्न काय पहा, बक्सरची लढाई कोणत्या साली झाली? याचं बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 1764. तारीख आहे बघा 23 ऑक्टोबर. 23 ऑक्टोबर 1764 मध्ये इंग्रज आणि भारतातील त्रिपक्षीय अशी या दोघांची लढाई झाली. पहा 23 ऑक्टोबर 1764 याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चला सविस्तर विश्लेषण बघूया. या ठिकाणी काय म्हटले पहा, बक्सरची लढाई 23 ऑक्टोबर 1764 रोजी झाली. ही लढाई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतीय त्रिपक्षीय शक्ती यांच्यात झाली. या लढाईत ब्रिटिशांनी मीर कासिम पहा, शुजा उदौला आणि मुघल बादशाह शहा आलम द्वितीय यांचा पराभव केला. म्हणजे या ठिकाणी सुद्धा इंग्रजांनी त्यांचा पराभव केला होता. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार आणि ओडिसा या प्रांतांची दिवाणी राजस्व वसुलीचा हक्क मिळाला. त्यामुळे हा पर्याय योग्य आहे पहा पर्याय क्रमांक 4 1764. आता बाकीकडे काय झालं पहा 1864 या ठिकाणी बक्सरची लढाई झाली नव्हती. 1757 प्लासीची लढाई 1757 सिराज उद्दौला आणि इंग्रज 23 जून 1757 ला त्या ठिकाणी ती लढाई झाली होती. 1857 हे आपला भारतीय स्वातंत्र्याचा पहिला संग्राम 1857 चा उठाव त्या ठिकाणी हे साल संबंधित आहे. पहा लक्षात ठेवण्यासारखं आहे बघा, बक्सरची लढाई 1764 मुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतावर आर्थिक व राजकीय सत्ता प्राप्त झाली. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न काय आहे बघा, 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली? या ठिकाणी बघा 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा म्हणजे 1848 च्या अगोदर मुलींच्या शाळा अस्तित्वात नव्हत्या. मग ती कोणी सुरू केली होती बघा, सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले सहकार्याने बिडेवाडा या ठिकाणी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. चला याचं सविस्तर विश्लेषण पुढील भागात पाहूया. चला विश्लेषण काय पहा, 1848 साली सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेची सुरुवात बिडेवाडा पुणे येथे झाली. बिडेवाडा पुण्यात सुरू केली. पहा या शाळेसाठी त्यांना महात्मा ज्योतिराव फुले यांनी सहकार्य केले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. महत्वाची गोष्ट आहे, महात्मा फुले यांनी काय केलं, हे समाज सुधारक होते. स्त्री शिक्षणासाठी त्यांचं महत्वाचं कार्य आहे. पहा सावित्रीबाई फुले यांनी काय केलं, 1848 मध्ये बिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा उघडली आणि त्या पहिल्या भारतातील महिला शिक्षिका होत्या. जगन्नाथ शंकर शेठ हे काही सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होते. यांचा त्या ठिकाणी काही संबंध नाही. पंडिता रमाबाई या सुद्धा बघा महान समाज सुधारक आणि शिक्षण प्रसारक होत्या. त्यांनी स्त्रियांसाठी शारदा सदन मुंबई येथे सुरू केले. पण पुण्यात या ठिकाणी पहा लक्षात ठेवा 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा सावित्रीबाई फुले यांनी काढली. या शाळेमुळे स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची सुरुवात झाली. महत्वाचं काय, 1848 मध्ये सावित्रीबाई फुले यांनी बिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. ही माहिती खूप महत्वाची आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला प्रश्न काय पहा, राष्ट्रीय सभेच्या चतुसूत्री कार्यक्रमात कोणत्या गोष्टी अंतर्भूत नव्हत्या? पर्याय वाचून काढा. स्वराज्य, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वावलंबन. तर या ठिकाणी बघा याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वावलंबन हे नव्हते. तर या ठिकाणी होते बघा स्वदेशी. स्वराज्य, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वदेशी
ह्या 4 चतुसूत्री त्या कार्यक्रमात अंतर्भूत केलेल्या होत्या. स्वावलंबन हे नव्हते, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चला विश्लेषण बघूया. या ठिकाणी काय म्हटलंय पहा, राष्ट्रीय सभेच्या 1890 मध्ये राष्ट्रीय सभा झाली. चतुसूत्री कार्यक्रमात पहिल्या 4 मुद्दे होते पहा, स्वराज्य, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वदेशी, म्हणजे स्वावलंबन या ठिकाणी नव्हते. अजून काय महत्वाचं दिलंय पहा, चतुसूत्री कार्यक्रमात स्वावलंबन हा महत्वाचा मुद्दा नव्हता. 4च गोष्टी महत्वाच्या पहा, कोणत्या कोणत्या, स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. ह्या 4 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट पहा, राष्ट्रीय सभा, म्हणजे 1890 मध्ये त्या ठिकाणी राष्ट्रीय सभा झाली आणि त्याच्यामध्ये चतुसूत्रीमध्ये 4 गोष्टी खूप महत्वाच्या ठरवल्या गेल्या. ते म्हणजे स्वराज्य, बहिष्कार, स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण. या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्वावलंबन हे त्याच्यामध्ये नव्हते. चला पुढचा प्रश्न बघूया. चला प्रश्न काय पहा, भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? याची स्थापना केली पहा, नामदार गोखले. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे बघा. नामदार गोखले यांनी काय केलं, भारत सेवक समाजाची स्थापना केली. चला याचं सविस्तर विश्लेषण पुढील भागात बघूया. चला या ठिकाणी काय दिलंय बघा, भारत सेवक समाजाची स्थापना नामदार गोपाल कृष्ण गोखले यांनी केली 12 जून 1905. तारीख ध्यानात ठेवा, 12 जून 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. या संस्थेचा मुख्य उद्देश काय होता, सार्वजनिक सेवा, सामाजिक सुधारणा, शिक्षणाचा प्रसार, देश सेवा करणे हा होता. गोखले हे नरमपंथी नेते, उदारमतवादी, समाज सुधारक, उत्कृष्ट वक्ते होते. अजून काय दिले पहा, दादोबा तरखडकर हे प्रार्थना समाजाचे प्रमुख नेते होते. लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य लढ्याचे अग्रनेते होते, यांचा या ठिकाणी काही संबंध नाही. आणि गोपाळ गणेश आगरकर हे समाज सुधारक व विचारवंत होते, त्याचा या समाजाची काही संबंध नाही. नामदार गोखले यांच्याविषयी सविस्तर माहिती पहा. 9 मे 1866 रोजी गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म झाला. त्यांचा व्यवसाय म्हणजे काय, समाज सुधारक, विचारवंत, राजकारणी. प्रमुख कार्य शिक्षण, प्रसार, सार्वजनिक सेवा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते नेते होते. महत्वाचं काय, भारत सेवक समाजाची स्थापना नामदार गोखले यांनी 1905 मध्ये केली. हा महत्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. चला प्रश्न काय पहा, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लोकमान्य टिळक यांनी तुरुंगामध्ये असताना गीता रहस्य हा खूप महत्वाचा ग्रंथ लिहिला. काही जण म्हणतील विनोबा भावे, तर त्यांनी गीताई हा ग्रंथ लिहिलेला आहे. कन्फ्युजन होऊ शकतं. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य आणि विनोबा भावे यांनी गीताई हे ग्रंथ लिहिलेले आहेत. चला याचं सविस्तर विश्लेषण पुढील भागात बघूया. या ठिकाणी बघा विश्लेषण काय आहे, गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिला. या ग्रंथाचे पूर्ण नाव श्रीमद भगवत गीता रहस्य अथवा कर्मयोग शास्त्र असे आहे. हा ग्रंथ त्यांनी मंडाले येथील तुरुंगात लिहिलेला आहे. या ग्रंथात टिळकांनी भगवद्गीतेचा कर्मयोग हा मुख्य संदेश स्पष्ट केला. हा ग्रंथ प्रथम 1915 साली प्रदर्शित केला. महात्मा गांधी यांनी गीता रहस्य लिहिलेलं नाही, पर्याय चुकीचा आहे. लोकमान्य टिळकांनी काय केलं, 1908 ते 1914 या कालावधीत ते तुरुंगात होते आणि त्याच कालावधीत त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. महात्मा फुले यांनी गीता रहस्य लिहिलेलं नाही, त्यांनी गुलामगिरी हा लिहिलेला आहे. आणि विनोबा भावे यांनी काय लिहिलं तर गीता लिहिला. महत्वाची माहिती पहा, एकूण अध्याय त्याच्यामध्ये 18. परीक्षेत उपयोगी टिप एमसीक्यू मध्ये विचारले जाते, गीता रहस्य हा कोण लिहिला? तर याचा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला प्रश्न काय आहे बघा, गांधी म्हणजे महात्मा गांधी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? चंपारण्य सत्याग्रह, चंपारण्य हे आहे पहा बिहारमध्ये
आणि विशेष म्हणजे गांधीजींचा चंपारण्य सत्याग्रह हा पहिलाच सत्याग्रह होता. हा 1917 साली त्यांनी सत्याग्रह केला होता. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे चंपारण्य सत्याग्रह केला होता. हे ठिकाण बिहारमध्ये आहे. 1917 याचं बरोबर उत्तर आहे. चला याचं सविस्तर विश्लेषण पुढील भागात करूया. या ठिकाणी काय दिलंय पहा. गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह 1917 साली केला. हा त्यांचा भारतातील पहिला सत्याग्रह होता. चंपारण्य हे बिहार राज्यातील एक जिल्हा आहे. येथील शेतकऱ्यावर निर्लया लागवडीसाठी 3 काठ्या पद्धत जबरदस्तीची केली. त्यासाठी त्यांनी हा सत्याग्रह केला होता. महत्वाची गोष्ट काय आहे बघा. वर्ष आहे पहा 1917. ठिकाण चंपारण्य. नेता म्हणजे महात्मा गांधी. स्वरूप सत्याग्रह अहिंसक आंदोलन. परिणाम काय झालं. शेतकऱ्यांना न्याय मिळाला आणि 3 काठ्या पद्धत रद्द झाली. महत्व काय याचं. गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह. सत्याग्रह यशस्वी सुरुवात. शेतकऱ्यांचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर पोहोचवला आणि गांधीजी राष्ट्रीय नेते म्हणून उदयास आले. लक्षात काय ठेवायचं. चंपारण्य सत्याग्रह 1917, खेडा सत्याग्रह 1918 आणि असहकार आंदोलन 1920. लागोपाठच त्यांनी ही 3 महत्वाचे सत्याग्रह आणि आंदोलन केली. तर अशा रीतीने आपण खूप महत्वाचे आणि आयएमपी असणारे महाटीईटी ला येऊ शकणारे प्रश्न 10 खूप सोप्या पद्धतीनं आणि प्रश्न पण खूप सोपे आहेत पण महत्वाचे आहेत ते आपण बघितले. याचं सविस्तर विश्लेषण सुद्धा आपण खूप सोप्या पद्धतीने केलं. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.